जोड लगा महाराज महाराजांची जोड भेटली म्हणजे आनंद आहे आमच्या देऊ Krishna Hare
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय दगड उचले राधे राधे सकाळी लागते पुन्हा लागते लागते राधे पुन्हा कसं राधे पण पुन्हा येत नाही आता साईडला कथेचं अनुसंधान आज भव्य आणि दिव्य लक्ष्मण शक्ती सोहळा अखंड चालू असलेला हा भावार्थ रामायण सोहळा आणि या भावार्थ रामायणा अंतर्गत उत्साहानं आलेली लक्ष्मण शक्ती भूवैकुंठ पंढरपूर या क्षेत्र ठिकाणी असणारी शक्ती मोठ्या उत्साहामध्ये आज संपन्न शक्तीचा सोहळा होत आहे. लक्ष देऊन त्या ठिकाणी सर्व माई बापांनी ऐका. नाव नोंदणी करायचं विसरायचं नाही आणि परत म्हणायचं नाही मला सेवा मिळेल नाही. नाव नोंदणी करणे अवश्य गरजेचं आहे. रामकृष्ण. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगताय. लक्ष्मणानं 42व्या अध्यायामध्ये पाठीमागच्या अध्यायामध्ये राजा रावणाचे रथाचा सारथी रथ
रथाचे घोडे आणि राजा रावणाचा रथाचा असणारा चाक त्याच्या डोक्यावरचं छत्र सगळं तोडून टाकलं. रावण हाताहात केला. रावण हाताश झाला. त्याचा राग रावणाला आला. राणी लक्ष्मण केला विरता, तो राग राणी लंकानाचा. विभीषण केला अश्वघात, त्याची तपत आणि राजा रावणाच्या रथाचा भंग केला. लक्ष्मणाला पण त्याचं असणारं दुःख रावणाला झालंच नाही. रावणाला वाटलंच नाही. का वाटावं महाराज? लक्ष्मण आपल्या सगळ पक्षाचा आहे. त्याने रथाचे घोडे सोडले काय, रथ उभा केला काय, त्याचं काय त्याचं ते कार्य आहे. पण विभीषणाने केला अश्वघात. माझा सगळा भाऊ असताना त्याने माझ्याच रथाचे घोडे मारले. म्हणून राजा रावणाला भयंकर राग आला आणि त्याची तपत मारावया. त्या असणाऱ्या विभीषणाला राजा रावण मारण्यासाठी टपू लागला. लक्ष्मण झाली अपराध, करीन विभीषणाचा घात. तो सोडला शरणागत, शरणागत विसरले. आणि राजा रावणाच्या मनात विचार आहे, एकदा का लक्ष्मण बाजूला झाला लगेचच विभीषणाला मारूनच टाकतो. विभीषणाला ठेवायचं हे ना आपलं घोडे मारले महाराज. ह्या विभीषणाचं लग्न बी लावून दिलंय आणि एवढं सगळं केलं असताना ह्या विभीषणाने माझे घोडे कसे मारले. त्यामुळे लक्ष्मण झाली या परता. लक्ष्मण थोडा जरी बाजूला झाला लगेचच त्या असणाऱ्या विभीषणाने मारून टाकला. एवढा आवेश एवढा राग राजा रावणाला आला. वीरनाधारित रावण परताना श्री लक्ष्मण, विभीषणावरी आपला अति निर्वाण मांडले. आणि राजा रावणाला धर्मच निघत नव्हता महाराज. अजिबात धीरच धरला जात नव्हता. कधी एकदा विभीषणाला मारूनच टाकतोय अशी अवस्था रावणाची झाली होती. पण काय करावं, लक्ष्मण समोर असल्यामुळं, लक्ष्मण जवळ असल्यामुळं विभीषणाची रावणाची ताकद चालत नव्हती असं सांगतात. गोळे मारित रावण वेगिरत संडोळी जण, मारावया विभीषण करणी उठाने लाविला. आणि राजा रावणाचे घोडे मारले. मारल्याबरोबर रावण रथावरून उतरली. रथावरून उतरला, हातामध्ये खड्ग घेतला, तलवार घेतली आणि विभीषणाला मारण्यासाठी, त्याचा जीव घेण्यासाठी रथावरून उडी टाकून राजा रावण निघाला. त्याचे नळीचे रक्त गोटे, ऐसा दशकंठी शोभला. राजा रावणाला भयंकर राग आला महाराज. विभीषणाला समोर बघितल्याबरोबर त्याच्या नरड्याचा जीव घ्यावा की काय, कधी एकदा त्याच्या नरड्याचा घोट घेतोय, कधी त्या असणाऱ्या विभीषणाला मारून टाकतोय. म्हणून त्याच्या अंगावरती रथावरनं उडी टाकून राजा रावण निघाला. एक घाय होय शांती, ऐसी मंत्र निशक्ती, सोडी विभीषणा प्रागे लंकापती दाटोदे. राजा रावणाला भयंकर राग आला महाराज. एकच धाव मारल्यानंतर
विभीषण मरावा. एकाच गावामध्ये एकाच वारमध्ये विभीषण मरावा अशा प्रकारची अद्भुत शक्ती राजा रावणानं हातामध्ये घेतली आणि विभीषणाला लक्ष्य केला आणि विभीषणाच्या दिशेला राजा रावण निघाला. रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणावरती त्रिदंशे तुला काढला सीते शरणिका शरणार्थी राक्षीला. आणि ज्यावेळेस राजा रावणाची शक्ती येत होती त्यावेळेस विभीषणाच्या माग आणि मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आघात निवारा लक्ष्मणजीचं तेच काम होतं. आपल्याला शरण आलेला तो विभीषण आहे आणि शरणागताचं संरक्षण करणं आपल्या वंशातील प्रत्येक राजाचं ब्रीद आहे. म्हणून लक्ष्मणजी विभीषणाच्या जवळ होते. राजा रावणाने सोडलेली शक्ती लक्ष्मणाने बाणामध्ये उडवली आणि 3 तुकडे त्या रावणाच्या शक्तीचे करून टाकले. विभीषणाचं संरक्षण करण्यासाठी बलवान समर्थ असणारे लक्ष्मणजी होते आणि लक्ष्मणाकडे एवढी ताकद होती एवढं सामर्थ्य होतं की लक्ष्मणाचं सामर्थ्य राजा रावण आपल्या डोळ्याने सुद्धा बघू शकत नव्हता. एवढी अद्भुत ताकद लक्ष्मणाकडे होती. त्यामुळे राजा रावणाचं काही चालत नव्हतं. निवारण लक्ष्मणाने केलं. जाऊ द्या म्हणला राजा रावण एक शक्ती केली तर आपल्याकडे कमी आहे काय? भरपूर आपल्याकडे शक्ती मंत्र बरेच काय काय आहे म्हणले. त्याच्यामुळे दुसरी शक्ती राजा रावणाने हातामध्ये घेतली. किती शक्ती बाण लागायचं तेवढं लागू द्या पण विभीषणाला ठेवायचं नाही. दुसरी शक्ती राजा रावणाने हातामध्ये घेतली आणि विभीषणाच्या दिशेने सोडले. विभीषणाचा घ्यावया प्राण तुझो शक्ती सजी रावण निवार जाता लक्ष्मणा दोघे मरतील. राजा रावणाने विचार केला महाराज काय देऊ द्या पण विभीषणाला ठेवायचं नाही म्हणून एक शक्ती लक्ष्मणाला बाणामध्ये उडवून टाकली. दुसरी शक्ती राजा रावणाने हातामध्ये घेतली आणि रावणाने शक्ती सोडायच्या आधी विचार केला आता जर लक्ष्मण मध्ये पडला कारण भांडण आपलं आणि लक्ष्मणाचं मुळीच नाही. भाऊ भावाचं भांडण आहे. तिसऱ्याला मध्ये पडण्याचं काय गरज आहे? राजा रावण बोलतोय माझा आणि विभीषणाचं युद्ध असताना लक्ष्मण जर मध्ये पडला तर दोघांचाही प्राण घेईल. आता मी जी शक्ती सोडणार आहे ती शक्ती विभीषण आणि लक्ष्मण दोघांनाही मारेल असा विचार रावण करू लागला. जगती आणि वाया दारुणा सोये कोणी रावणा अनुलक्षण विभीषणा सोडिया पणा की कोपे. भयंकर अशा प्रकारची शक्ती राजा रावणाने हातामध्ये घेतली महाराज. दारुण शक्ती होती. रावणाला माहिती होतं ह्या शक्तीचं निवारण लक्ष्मणही करू शकणार नाही. जर तो मध्ये पडला तर लक्ष्मण सुद्धा मरेल असं राजा रावणाला वाटत होतं. त्याच्यामुळे भयंकर अशा प्रकारची तीव्र दारुण खडतर शक्ती राजा रावणाने हातामध्ये घेतली आणि विभीषणाचा जीव घेण्यासाठी विभीषणाच्या दृष्टीनं विभीषणाला लक्ष करून ती दारुण शक्ती राजा रावणाने सोडले.
भयंकर शक्ती आहे आणि या असणाऱ्या भावाला मारून टाकण्यासाठी, विभीषणाचा प्राण घेण्यासाठी, विभीषणाचा जीव घेण्यासाठी दुर्धर अशा प्रकारची शक्ती, ज्या शक्तीचं निवारण लक्ष्मणालाही करता येणार नाही अशा प्रकारची असणारी भयंकर शक्ती ते असणाऱ्या राजा रावणानं आपल्या हातामध्ये घेतली. कडकड 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 करत शक्ती आकाशातून निघाले. शक्ती आणि वाया दारुण जाणून आलेली क्षणा म्हणून माझे वाचती प्राण अचूक मरण मजाले. विभीषणाला दुःख वाटलं महाराजाला, पण जगतच नाही. आपल्याला माहित आहे रावण किती पराक्रमी आहे, रावणाकडे किती सामर्थ्य आहे आणि ती शक्तीचं ताकद विभीषणाला माहिती होती. त्या शक्तीचं सामर्थ्य, त्या शक्तीचा अभ्यास विभीषणाकडे होता. विभीषणाने विचार केला आता आपलं बरोबर आहे. सर्व विचार विभीषणाची तक्रार तवा मित्र आणि विभीषण चिंता करत होते. मला चिंता भक्तांनी करायचीच नाही, कारण तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सगळ्याची चिंता आपण करायची नाही. पाठीमागे जर समजता असेल तर आपण चिंता करायची नाही, आपली चिंता त्याला असायला पाहिजे. विभीषण चिंता करत होता, आता मी जगत नाही, आता मी बेशिवाय राहत नाही. एवढ्या वेळामध्ये समर्थ असणारे लक्ष्मण आले, विभीषणाला आपल्या पाठीशी घातला आणि त्या शक्तीचं निवारण कसं केलं ऐका. विभीषणा शरणागता स्मरे गुणाचा नामी नाही मरणावता निर्भयता श्रीरामे. पुढील वाचक सूचक राम हरिदास वागे आणि पेट्रो महाराज परसाळे यांनी वाचक सूचकाची सेवा करायची आहे. आणि विभीषणाचा अभ्यास होता. मला विभीषणाला माहिती होतं राम नामाचं स्मरण केल्यानंतर मरण येत नाही, हे विभीषणाला माहिती होतं. त्याच्यामुळे विभीषणाला मरण जवळ आल्यानंतर रामाचं भजन सुरू केलं. जिने मरणे भगवंत सत्ता त्याच्याकडे की डिपार्टमेंटच त्याच्याकडे मारण्याचं जगवण्याचं. त्यामुळे दोघांनाही टेन्शन नव्हतं. समोर मरण आले तरी घाबरत नव्हते. का घाबरत नव्हते? त्यांना माहित आहे पृथ्वी बुडावया हडबडे, आकाश तुटून या पडे, तरी नामस्मरत्या कळे भय बापुडे येणा म्हणून तुम्ही आम्ही मिळवली आता. सावधान एकाग्रता भावे स्मरता श्री रघुनाथा भय सर्वथा आम्हा नाही. लक्ष्मणाला माहिती होता, विभीषणाला माहिती होता ही आनंदाने नाचत असली पाहिलं. त्याचं टेन्शन रावणाला आलं. रामी भयंकर शक्ती मी सोडले, मी सोडलेली शक्ती तर यांना लागली, यांचा जीव जाऊ शकतोय. पण हे जो आनंद असता मरणाचं टेन्शन येणार नाहीये याचं आश्चर्य राजा रावणाला वाटलं.
नर वानर नाम अंकित, नामाचे अंकित होते म्हणून मरणाला भीत नव्हती. नाही तर मरणाची भीती कुणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटते. पण यमाची ऑर्डर आहे, नका जाऊ तया गावा, नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा, धरती फिरे माधारी. जिथं जिथं भगवंताचं नामस्मरण चालू आहे, भगवंताची कथा चालू आहे, तिथं जाऊ नका. म्हणून हे असणाऱ्या दुर्धर शक्तीला घाबरत नव्हते.